गोरेश्वरमध्ये 7 संचालक बहुमतात तुमच्याकडे होते, त्यावेळी ठेवीदारांचा आक्रोश दिसला नाही का? गोरेगाव शिवराय न्यूज. बाबासाहेब तांबे म्हणतात, गोरेश्वरचे ठेवीदार माझ्याकडे आले म्हणून मी गोरेश्वर पतसंस्था निवडणूकमध्ये पॅनल उभे केले. मग तांबे यांना त्यावेळी भाग्योदय पतसंस्थांमधील ठेवीदारांचा आक्रोश दिसला नाही का? ज्यावेळी गोरेश्वर पतसंस्थांमध्ये तुमचे 7 संचालक असून बहुमत असताना ठेवीदारांचा आक्रोश दिसला नाही का, असा सवाल गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलचे संकेत पानमंद यांनी विरोधकांना केला. गोरेश्वर पतसंस्थेची निवडणूक रणधुमाळी सुरू असून रविवारी मतदान आहे. यामध्ये संस्थापक अध्यक्ष बाजीराव पानमंद यांच्या नेतृत्वाखाली गोरेश्वर सहकार पॅनल व माजी सभापती बाबासाहेब तांबे यांचे गोरेश्वर बचाव पॅनलमध्ये निवडणूक होत आहे. दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोप होत असून संकेत पानमंद, प्रीती पानमंद, संभाजी नरसाळे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. दुसरीकडे फसवणूक केल्याचा आरोप असणारे संचालक अंबादास शिवराम नरसाळे यांनीही खुलासे केले आहेत. निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना गोरेश्वर पतसंस्था निवडणूक रंगतदार अवस्थेत आहे. नमस्कार, मी संकेत बाजीराव पानमंद. सध्या चाललेल्या गोरेश्वर ग्रामीण पतसंस्थेच्या निवडणुकीत आम्ही गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलच्या बाजीराव शंकर पानमंद यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक लढवित आहोत. तर काल मी सहज एक व्हिडिओ पाहिली. त्यात समोरच्या जे पॅनल प्रमुख आहेत त्यांनी एक आपलं मत मांडलं का आम्ही हे पॅनल कशासाठी उभा केला, का गोरेश्वरचे ठेवीदार आमच्याकडे आले, आम्ही त्यांचे आक्रोश आणि त्यांची तळमळ बघून ते बोलले का साहेब तुम्हीच हे वाचू शकता, तुम्हीच हे संस्था चालू शकता, म्हणून आम्ही पॅनल असं तयार केला, असं त्यांचं म्हणणं आलं. तर ठेवीदारांचा आक्रोश बघून पॅनल उभा केला. तर मग ज्यावेळेस भाग्योदयच्या जे ठेवीदारांचा आक्रोश होता त्यावेळेस त्यांची जी तळमळ होती त्यावेळेस हे का समोर नाही आले? त्यावेळेस ते भाग्योदय का यांनी 8 वर्षानंतर विलीन केली, त्यावेळेस त्यांना ठेवीदारांची तळमळ दिसली नाही का? भाग्योदयच्या ठेवीदारांची तळमळ का दिसली नाही त्यावेळेस? हा एक मुद्दा महत्वाचा आहे. त्यानंतर हा विषय 2 वर्षापासून चालू आहे. तालुक्यात सहकाराचा विषय 2 वर्षापासून चालू आहे. हे आज अचानक कसं काय जागे झाले? 2 वर्ष नाही यांनी कोणती आंदोलनं केली, नाही ठेवीदारांसाठी कोणती बचाव समिती तयार केली. मग हे आज असे अचानक का तयार झाले? यामागं यांचा काही स्वार्थ आहे का? हे पण जनतेने बघायला पाहिजे. त्यानंतर दुसरा विषय हा झाला की पानमंद सरांच्या मुलांच्या नावावर, घरच्यांच्या नावावर खूप कर्ज होती आणि त्यांना ही कर्ज कशी दिली, कोणत्या मार्गाने दिली? ठीक आहे, आमचे बाहेरचे एक व्यवसाय होते त्यासाठी आम्ही कर्ज घेत होतो, पण ते आम्ही वेळोवेळी भरत पण होतो. दुसरी गोष्ट, एक कर्ज भरताना आम्ही एकही रुपयाचा त्यात व्याजाचा फायदा करून नाही घेतला. ही गोष्ट आमच्या कर्मचाऱ्यांना विचारा. काही संकेत पानमंदनी व्याजात काही फायदा घेतला का, व्याजात काही सूट घेतली का? असं एकही रुपया आम्ही ते संस्थेचा बुडवलेला नाही. ही जे हे प्रकरण चालू झालं, संस्थेचं जे ठेवीदारांची मागणी आली त्यावेळेस आमचे तिथे कर्ज होते, पण जे यांनी दुसरा एक आरोप केला का यांनी यांच्या जागा दुसऱ्यांच्या नावावर केल्या, हे कशासाठी केल्या, का केल्या? तर त्या जागा आम्ही नावावर नाही केल्या, तर त्या जागा आम्ही विकून टाकल्या आणि ते विकून आम्ही ठेवीदारांचे पैसे देण्यासाठी ते पैसे आम्ही संस्थेत ठेव म्हणून ठेवले. ही आणि आजही जाऊन बघा आमची तिथे ठेव आहे. आमचं एकही रुपयाचं कर्ज, आमच्या संचालकांचं कर्ज नाही, आमच्या हातावर काही रकमा नाही. हा एक मुद्दा त्यांनी मांडला होता. दुसरी गोष्ट अशी की आमचं तर तिथे कर्ज नाहीच, पण आमच्या तिथे ठेवी आहे हे सर्वांना मान्य आहे आणि तिथे जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. दुसरी गोष्ट, जे पॅनल प्रमुख आहेत त्यांच्या नावावर कर्ज आहे, त्यांच्या मुलाच्या नावावर कर्ज आहे, त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्या घरातल्यांच्या नावावर आज सध्या तिथे थकलेले कर्ज आहेत, त्यांच्या नावावर ज्या जमिनी त्यांच्यावर जप्तीचे 101 ची कारवाई होऊन जप्तीचे बोजे चढलेले आहे. हे पण सभासदांनी तिथे जाऊन चेक करायला पाहिजे. तिसरी गोष्ट अशी का जी बाजीराव पानमंदची जी तळमळ आहे, सरांची जी तळमळ आहे ठेवीदारांसाठी, हा पॅनल का उभा केला त्यांनी? आमच्यावर एवढे 2 वर्षापासून एवढ्या अडचणी आहेत तरी आम्ही हा पॅनल का तयार केला? हा पॅनल एक सरांनी तयार केला फक्त एक ठेवीदारांच्या तळमळीसाठी आणि ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी. ही संस्था लबाड लोकांच्या ताब्यात गेली नाही पाहिजे. हे लबाड लोक आजपर्यंत कुठे होते, कुठे लपून बसले होते, जे आज जागे झाले, आज म्हणायला लागले आम्ही ठेवीदारांचे साठी लढतोय, हे करतोय, ते करतोय. मग हे आज अचानक कुठून जागे झाले?
तर पानमन सरांची एक तळमळ आहे, म्हणून त्यांनी पॅनल एवढ्या अडचणीत असताना सुद्धा त्यांनी हा पॅनल तयार केलेला आहे. आणि ते त्यांना एक 27 वर्षाचा अनुभव आहे. त्यांना पूर्ण पुढे ही संस्था कशी चालवता येईल, कसं ते संस्था परत 65 कोटीहून परत 200 कोटीवर कशी नेता येईल, हा सर्व त्यांनी अभ्यास केलेला आहे. म्हणून त्यांनी हा पॅनल तयार केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, एक मिनिट, तर बाजीराव पानमनची तळमळ आणि सरांचा त्याग आणि 27 वर्षाचे कष्ट आणि संघर्ष बघून सर्व सभासदांना एकच विनंती आहे की बाजीराव पानमन यांच्या गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनल यांच्या 11 उमेदवारांच्या पुढील रिक्षा या चिन्हावर रबरी फुलीचा शिक्का मारून त्यांना भरघोस मतांनी विजय करा व आपल्या ठेवी सुरक्षित. नमस्कार, मी अंबादास नरसाळे, गोरेश्वर पतसंस्था संस्थापक पॅनलचा उमेदवार असून मी या निवडणुकीमध्ये निवडणूक लढवत आहे. संस्थापक चेअरमन बाजीराव शंकर पानमन यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे सगळं निवडणूक लढवण्याचा हाती घेतलेला आहे. आणि आत्ता आमच्या विरोधकांनी आमच्यावर काही आरोप प्रत्यारोप करायला चालू केला आहे, पण ज्या आरोपामध्ये काही तथ्य नाही. त्यांनी काल एका मुलाखतीमध्ये असं म्हटल्याचं कळतंय की 5 वर्ष जुने लोकांना मी घरं दिले. मी अगदी नवी कोरी घरी जाणे गेली 20 वर्ष मी त्या व्यवसायामध्ये स्वतः काम करत असल्यामुळे मी कोणालाही जुने घरं देत नाही. आणि ज्यांना जे लोक माझ्याशी व्यवहार करायला येतात, आत्मविश्वासाने येतात, त्यांना तो माझा व्यवहार पसंत पडलेला असतो. जबरदस्ती घर विकण्याचं काम मी कधी आयुष्यात केलं नाही, करता येत नाही. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की असं व्यावहारिक पद्धतीने ते होत पण नसतं. दुसरा मुद्दा त्यांचा होता की कुठला, आणि अजून एक महत्त्वाची बाब सांगेल की आम्ही जे संचालक मंडळ आत्तापर्यंत गेली 27 वर्षे काम केलं. आम्ही काही लोकांनी जरूर वेळोवेळी कर्ज घेतली. ह्या मागच्या संचालक मंडळात सुद्धा आम्ही कर्ज घेतली होती. परंतु जशी जशी संस्था अडचणीत येत गेली तसे आम्ही सर्व पैसे वेळच्या वेळी भरलेले आहे. आज मी तिला कुठल्याही संचालकाकडे पैसे कुठलेही येणे बाकी आम्ही ठेवलेले नाही. जर आम्हाला संस्थेबद्दल आत्मीयता नसती तर आम्ही ह्या गोष्टी इतक्या क्लिअर कट पाळल्या नसत्या. आणि आम्ही स्वतःच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी कधीही संस्थेचा उपयोग केलेला नाही. ही संस्था आम्हाला कसं चालवायचे, कसं पुढचं नियोजन आम्ही सर्व केलेलं आहे. यामध्ये ह्या संस्थेचं भविष्यामध्ये आम्ही ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे ते आम्ही आज लगेच जरी या जाहीर प्रचारामध्ये सांगत नसलो तरी पुढच्या सगळ्या सभासदांना मी या निवडणुकीच्या माध्यमातून ग्वाही देतो की पुढील 6 महिन्यांमध्ये सर्व ठेवीदारांचे पैसे गेलेले असून आम्ही पुन्हा कर्ज वाटपही तितक्याच जुन्या स्पीडने चालू करणार आहोत. आणि ही संस्था तालुक्यासाठी एक भाग्य विधाती अशी ठरणार आहे असे मी. नमस्कार, मी संभाजी नरसाळे, गोरेगावमधील ग्रामस्थ आणि गोरेश्वर पतसंस्थेचा सभासद या नात्याने आपणा सर्वांना विनंती करतो की गोरेश्वर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमन यांच्या पॅनलला संपूर्ण बुथामध्ये प्रचंड असा प्रतिसाद भेटत आहे. त्यामुळे बाबासाहेब तांबे आणि यांच्या पायाखालची वाळू सरकल्यामुळे ते नकारात्मक प्रचार करू राहिले. पण त्यांचा उद्देश तर भाग्योदय पतसंस्था 25 लाखाची चालवता आलेली नाही आणि ते 60 कोटीची संस्था आम्ही चालू शकतो असं खोटं आश्वासन देतात. त्यांच्या कुठल्याही भूलतापाला समाजाने बळी न पडता ज्या बाजीराव पानमननी 25-27 वर्षापूर्वी 50,000पासून 211 कोटीपर्यंत ती संस्था नेली, तेच पानमन साहेब त्यांच्या हातात सत्ता दिल्यावरती हे खोटे नाटे सदस्य बाजूला काढल्यावरती हे जे आता जे आपल्यावरती जे संकट आलेले आहे, गुन्हेगारी स्वरूपाचे लोक जे आपल्या विरोधात लढू राहिले त्यांना बाजूला काढल्यावरती बाजीराव पानमन साहेब हे पुढील 1 वर्षामध्ये संस्थेला प्रगतीपथावर नेल्याशिवाय राहणार नाही. मी अशी आपणा सर्वांना ग्वाही देतो. नमस्कार, मी प्रीती संकेत पानमन. येत्या 8 जूनला आपण सर्वजणच गोरेश्वर ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. गोरेश्वर पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन बाजीराव पानमन सर यांच्या अध्यक्षतेखाली असणारा गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलची मी महिला उमेदवार आहे. तर मी तुम्हा सर्व ठेवीदारांना हेच सांगू इच्छिते की प्रतिस्पर्धी पॅनलने तुमच्या निदर्शनास आलेच आहे की एक स्टेटमेंट केलेलं आहे, एक वक्तव्य केले आहे. त्याच वक्तव्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. तर त्यांनी असं वक्तव्य केलंय की 24 तासात ठेवीदारांचे पैसे द्या आणि आम्ही पाठिंबा द्यायला तयार. हे वक्तव्य ऐकूनच तुम्हा सर्व जनतेला हे कळलंच असेल की यांना कुठल्याही सहकार क्षेत्रातलं अभ्यास नाही आहे किंवा कुठलंही सहकार क्षेत्राचं ज्ञान नाही. कुठलीही बँक असू द्या, कुठलीही संस्था असू द्या,
24 तासात हे ठेवीदारांचे सर्व रक्कम किंवा ठेवीदारांचे सर्व पैसे हे देऊ शकते का? यावरूनच यांच्या पूर्व संस्था सुरळीत आणण्यासाठी काय कल्पना असतील किंवा काय नियोजनाचा यांचा आखाडा असेल हे तुम्हाला दिसूनच आलं असेल. जर मी असं म्हणू इच्छिते की जर त्याच वेळेस मग भाग्योदय पतसंस्थेला प्रॉब्लेम आला होता किंवा भाग्योदय पतसंस्था अडचणीत होती, त्यावेळेस यांनी का नाही दिले 24 तासात ठेवीदारांचे सर्व पैसे? बरं, संस्था विलीन केली, ती पण किती वर्षांनी? 8 वर्षांनी. मग हे देऊ शकले का 24 तासात ठेवीदारांचे पैसे? एवढं ज्ञान असलं पाहिजे की जर ठेवीदारांचे पैसे आपण बँकेत ठेवतो तर ते बँकेत आपण ठेवीदारांना त्या पैशांवर व्याज देतो, म्हणून ती बँकेत ती रक्कम अशी आली आणि अशीच ठेवली असं नाही ना. तिला आपण कर्ज स्वरूपात वाटप केलेले असते कर्जदाराकडे, आणि ते कर्जदार काय त्यांच्याकडे पैसे असतात म्हणून कर्ज घेतात का? पैसे नसतात म्हणून कर्ज घेतात ना. मग ते ती रक्कम कशी इन्स्टॉलमेंट किंवा हप्त्यानेच देणार ना. मग मी हे सर्वांना हे सांगू शकते की एक महिला उमेदवार म्हणून मी तुम्हा सर्व सभासदांना किंवा सर्व ठेवीदारांना हे सांगते की आपल्याकडे ठेवीदारांचा 1-1 रुपया मिळवून देण्यासाठी काही आपण नियोजनांचा अभ्यास केलेला आहे किंवा काही संकल्पना आपण त्या म्हणजे त्या वास्तव्यात आणणार आहोत की कसा ठेवीदारांचा पैसा हा मिळवून दिला जाऊ शकतो. आणि मी एवढं सांगू शकते की येत्या 6 महिन्यात ठेवीदारांना त्यांचे पैसे तर मिळतीलच, पण आपण पुन्हा कर्ज वाटपही करू, कारण तेवढी संस्थेची आर्थिक स्थिती ही भक्कम आहे. आणि ही आर्थिक स्थिती ही जुन्या संस्थापक पॅनलने किंवा जे जुने संचालक मंडळ होते त्यांनी करून ठेवलेली आहे. ती सर्व तरतूद ही आपल्याकडे आहे. आणि मी हे पण सांगते की कुठलेही कर्ज किंवा हे बोगस कर्ज वाटप केलेली नाही. जर बोगस कर्ज वाटप जर केली असती तर संस्थेची स्थिती आर्थिक स्थिती ही भक्कम राहिली असती का? ज्यावेळेस आपण एखाद्या कर्ज देतो तेव्हा त्याच्या कर्जाच्या रकमेच्या दुप्पट रकमेने आपण त्याच्याकडून काहीतरी त्यांची जमीन असेल, घर असेल हे तारण ठेवलेलं असतं. आणि जर असं नसतंच तर ह्या गेल्या 1-1.5 वर्षात जो कालावधी आहे तो प्रशासकाच्या हाती होता. मग त्यावेळेस सुद्धा हे प्रशासकांनी निर्देश आणून दिले असते की संस्थेत बोगस कर्ज वाटप केलेली. आणि तुम्हाला सर्वांना हे ज्ञात आहे की प्रशासकाच्या काळात सुद्धा तुम्हाला टक्केवारीनुसार ठेवी ह्या परत दिल्या गेलेल्या आहेत. आणि मग त्यावरूनच हे जर असं ठेवी जर तुम्हाला दिल्या जात आहेत याच्यावरूनच हे लक्षात येत आहे की इथे बोगस कर्ज वाटप ही झालेली नाही. आणि गेल्या 2 वर्षात संस्था ही अडचणीत होती. त्यावेळेस बाजीराव पानमन सर आणि त्यांचं कुटुंबीय हे कुठेही बाहेर गेलेले नव्हतं किंवा कुठेही हे तालुक्यातच वास्तव्यात होतं. आणि तालुक्यात वास्तव्यात असतानाच त्यांनी कुठल्याही प्रकारचे फोन हे बंद केलेले नव्हते किंवा ठेवीदारांना ते उत्तर देत नव्हते अशी कुठलीही परिस्थिती. त्याच्यामुळे त्यांचं हे जे स्टेटमेंट आहे हे पूर्णपणे खोटं आहे. कारण 2 वर्षात आम्ही सर्व कुटुंबियांनी सर्व ठेवीदारांना दिलासा दिलेला आहे आणि आमच्या विश्वासावर ते आज थांबून आहे. आणि त्यांचा जो विश्वास आणि त्यांच्या ठेवीची जबाबदारी ही आम्ही घेतलेली होती. म्हणूनच बाजीराव पानमन सरांनी पुन्हा आपला संस्थापक पॅनल उभा करून ह्या निवडणुकीत सामोरे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यात कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नाहीये किंवा कुठल्याही प्रकारच्या सत्तेसाठी आम्ही लढत नाही, तर ठेवीदारांचा ह्या गोरगरीब जनतेचा 1-1 रुपया मिळवून देण्यासाठी आम्ही सर्वजण लढत आहोत. आणि तुम्ही जर आमचे सर्व आमचं सहकार संस्थापक पॅनलचे उमेदवार पाहिले तर ते अतिशय उच्च शिक्षित आणि अभ्यासू आहेत आणि ते ठेवीदारांचा 1-1 रुपया मिळवून देण्यासाठी तत्पर आहेत. त्याचप्रमाणे आमच्याकडे जुने संचालक मंडळातली काही संचालक आहेत, त्यांना 27 वर्षाचा अनुभव आहे. ह्या सहकार क्षेत्रात त्यांनी काम केलेलं आहे आणि त्यांच्या कामाची ही जी प्रगती आहे ती उल्लेखनीय आहे. म्हणूनच संस्था ही 221 सभासद आणि 21,000 भाग भांडवल असताना जी सुरू केली होती ती आज 200 कोटींचा ठेवी पार करून प्रगतीच्या शिखरावर पोहोचलेली होती. तर मी तुम्हा सर्वांना हेच आवाहन करते की बाजीराव शंकर पानमन यांच्या गोरेश्वर सहकार संस्थापक पॅनलला तुम्ही सर्वांनी येत्या 8 जूनला रिक्षा या चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमताने विजयी करा. आणि मी तुम्हाला हा विश्वास देते की पुढील 6 महिन्यात आपण संस्था परत पूर्व